छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको हाडको मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान कार्यक्रम पार पडला। शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। जयंती उत्साहात साजरी करत सामाजिक बांधिलकी जपत मित्रमंडळाने सेवाभावी उपक्रम यशस्वीरित्या राबविला। राहणार आम्ही कीर्ती हाऊसिंग सोसायटी येनेट सिडको येनेट भागामध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही सगळे मित्र सामाजिक कार्यक्रम घेत असतो। दरवर्षी 4 वर्ष आम्हाला झालेले आहेत। शिवजयंती असो, हनुमान जयंती असो, शिवरात्र असो, 14 एप्रिल असो, हे सगळे आम्ही कार्यक्रम एकत्र मिळून उत्साहात साजरे करतो। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही एक अल्प उपहार म्हणून काहीतरी कार्यक्रम ठेवत असतो। तर ह्या वर्षी ठेवला आहे आम्ही। किती किलोचा आहे? आम्ही 70 ते 80 किलोपर्यंत ठेवत असतो। बरं, हे केव्हा सुरू झालं आणि केव्हापर्यंत? हे बघा, हे आम्ही 4 वर्षापासून करतो। 12चा टाईम असतो आमचा। 12 ते 3 पर्यंत आम्ही अल्प उपहार वाटत असतो। शिवभक्तांना काय आव्हान करा? भक्तांना एकच सांगेल, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। राहणार N6 सिडको संभाजी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर। आम्ही गेल्या 4 वर्षापासून बैजान चौक येथे सामाजिक उपक्रम घेतो। शिवजयंतीनिमित्त खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो। आज तुम्ही काय अन्नदान पण वाटप केलं आहे, तर किती किलोचं आहे काय? आज आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता, पुलाव ठेवला होता आम्ही। त्यामध्ये 70 किलोचा आम्ही पुलाव ठेवला होता। किती वर्षापासून करतोय? गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा उपक्रम चालू ठेवतोय। बरं, हे कोणत्या संघटनेच्या नावाखाली? हे कुठल्याही संघटनेच्या नावाखाली आम्ही मित्रमंडळी आम्ही एकत्र होऊन हा कार्यक्रम आयोजित करतो। आज आरती पण झाली, कोणाच्या हस्ते आरती वगैरे झाली? आम्ही आज आरती ही केलेली आहे, लहान मुलींच्या हाताने आरती केलेली आहे। एक आमचं दाखवण्याचं उद्दिष्ट हेच आहे की महिलांना सन्मान भेटला पाहिजे। या निमित्त आम्ही त्यांच्या हाताने आरती केली। मित्रमंडळाचं काही नाव सांगा? मित्रमंडळाचं नाव आमचं सिडको हाडको मित्रमंडळ आहे। सर्व परिसरातील जे मित्रपरिवार आहेत सर्व मिळून हा कार्यक्रम आयोजित करतात। शिवभक्तांना काय आव्हान करणार? शिवभक्तांना एकच आव्हान केले जाईल की सामाजिक उपक्रम घेण्यात यावे। शिवजयंतीनिमित्त कुठलाही गाजावाजा न करता। बरं, यावर्षी पोलीस प्रशासनाने डीजेला बंदी घातली, तर तुम्ही पारंपरिक वाद्याच्या याच्यामध्ये मिरवणूक वगैरे काढणार का? आणि पारंपरिक वाद्य जे आहे त्यामध्ये मिरवणूक वगैरे काढण्याचं आमचं नाही आहे तसं कुठलंही। पण आम्ही 4 वे लावलेलं आहे, पण कमी आवाजामध्ये असं कुणालाही त्रास होणार नाही या दृष्टीने आम्ही ते ठेवलेलं आहे। चालेल, धन्यवाद।